हॅलो हाय नमस्कार. मी आहे कोकणातली सून आणि यंदा आहे माझा पहिला गणपती आणि गौरी पूजन कोकणातलं. तर कोकणातला हा उत्सव माझा कसा साजरा झाला ह्याचे पहिले पार्ट तर तुम्ही पाहिलेच असतील. गौरीला मी कसं सजवलं, गौरी स्थापना, पूजा, गणपती हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. आज आहे आमच्याकडे गौरी गणपतीचं विसर्जनाचा दिवस. त्याच्यामुळे सकाळची आरती करून झाली, गौरीचा नैवेद्य करून झाला, सगळी तयारी करून झाली, मीही तयार झाले, पूजा वगैरे सगळं करून झालं. आता गौरीला हलवायचं वेळ आली होती जागेवरून. गणपती बाप्पा हलवले गेले होते, तो व्हिडिओ शूट करता आला नाही, पण गणपती बाप्पा हलवून खाली उतरवले गेलेत. आता इकडे आम्ही आमच्या दोघांचा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही व्यवस्थित येत नव्हता कारण का बाहेर भरपूर पाऊस होता आणि काळोख असल्यामुळे नीट काही व्हिडिओ जमत नव्हता. पण मग नंतर गौरीला आम्ही हलवलं व्यवस्थित, मी उचललं आणि पुन्हा खाली घेतलं गौरीला तिच्या जागेवरून, कारण का त्याच्या जाण्याची वेळ होती, निरोप देण्याची वेळ आली होती जवळ. मन भरून आलं होतं कारण का पहिल्यांदाच गौराईला मी घेऊन आले होते माझ्या हातानेच आणि आता पुन्हा निरोप द्यायची वेळ आले, त्याच्यामुळे मन भरून आलं होतं. त्याच्यामुळे असं वाटत होतं की गौराई अजून एक दिवस राहिली असती तर चाललं असतं गं. पण ठीक आहे, 1.5 दिवसाची पाहुणी आहे ती, आली तशी आता निघाली तिच्या घरी. हसता खेळता तिला निरोप द्यायचं ठरवलं. मग एकीकडे त्यांनी गणपतीची पूजा केली, मी इथे गौराईची पूजा केली. गौराईला हळद कुंकू लावलं, पायाला हळद कुंकू लावलं, आता कपाळावर हळद कुंकू लावून अक्षत लावून तिचं औक्षण केलं. गौराईला सांगितलं जाताना काही मनात धरू नकोस, काही रागरूस असेल तर इथेच सोडून जा, चुकलं मकलं असेल तर माफ कर, पहिल्यांदाच तुझी मनोभावे पूजा केले, तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहो, असंच तिच्याकडे मागितलं. त्याच्यानंतर तिची आरती केली, तिला अगरबत्तीने ओवाळून घेतलं व्यवस्थितपणे, घंटानाद करून अगरबत्तीने ओवाळलं तिला छानपैकी. आणि मग एकीकडे गणपती बाप्पाची पूजा ह्यांनी केली, मी गौराईची केली, व्यवस्थित सगळी पूजा पार पडली. जे काही मनात होतं ते तिला सगळं माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे, पण सांगितलं. तिची मनोभावी तिची जी काही सेवा मला जमली तोडकी मोडकी ती मी केली, आमच्या सगळ्या घरातल्यांनी केली, सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी राहो एवढंच सांगितलं. मग त्याच्यानंतर त्यांनी गणपती बाप्पाजवळ नारळ वाढवलं, मग इथे गौराईजवळ नारळ वाढवलं. बाकी मी जे काही शूट केलं ना ते काही व्हिडिओ शूट झालेच नाही का कुणाच ठाऊक, पण हे छोटे छोटे क्लिप्स होते ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ते गौराईसमोर त्यांनी नारळ वाढवलं आणि नारळ वाढवून त्यांचं जे पाणी असतं ते त्यांनी पूर्ण घरभर शिंपडलं आणि त्याच्यानंतर ते 5 तुकडे आपण जे देवापुढे ठेवतो तसेच त्यांनी 5 तुकडे ठेवले. त्यांच्याकडे जी कोकणात जशी पद्धत आहे तसेच त्यांनी केली व्यवस्थितपणे. सगळी पूजा वगैरे तयार झाली, आमचा प्रसाद पण रेडी होता तिकडे वाटायला. गौराईची जाण्याचं, गणपती बाप्पाच्या जाण्याची वेळ आली होती, फक्त भरपूर बाहेर पाऊस होता, त्याच्यामुळे असं ठरत होतं की वाडीतले गणपती सगळे जेव्हा निघतील तेव्हाच निघायचं आहे. गौर गणपती आम्ही हलवून घेतले होते. आता वाडीतले बाकी सगळे गणपती निघाल्यानंतरच निघणार होतो, तर बाहेर बँजो वगैरे वाजायला लागला की हे म्हणाले की समजायचं गणपती निघाले सगळ्या घरचे, आपणही निघायचं आहे. त्याच्यामुळे आमची सगळी तयारी झाली होती, आता फक्त निघण्याची वेळ आली होती. थोडेसे फोटोज वगैरे शूट करून घेतले गौराईसोबत. पहिली आठवण आहे, पहिला माझा गौरी गणपतीचा सण होता, पहिल्यांदाच गवर आणली होती मी माझ्या हाताने आणि मनोभावे पूजा केली होती. त्याच्यामुळे फोटोशूट तर ऑब्व्हियसली आहेच की, कारण एक आठवण तर हवीच होती. आमच्या दोघांचेही फोटोज वगैरे काढले. नंतर आता बँजो वाजायला लागला, गणपती बाप्पाला डोक्यावर घेण्याची तयारी सुरू झाली. ह्यांनी एक मस्तपैकी अशी चुंबळ बनवली आणि डोक्यावर घेतली. टोपी घालणार होते पण टोपीमुळे ते बसत नव्हतं, ते ग्रिप बसत नव्हती, म्हणून ते म्हणाले टोपी नको, मी डायरेक्ट असाच घेतो चुंबळ बांधून डोक्यावरती. कारण का कोकणात गणपती हे डोक्यावरूनच आणतात आणि डोक्यावरूनच परत नेतात. त्यांनी आता डोक्यावरून गणपती बाप्पांना उचललेलं आहे आणि आता निघण्याची तयारी झालेली आहे. आणि जोरात ओरडले होते आम्ही सगळे, गणपती बाप्पा मोरया. आणि मागून ते बोलत होते की गौराईला नीट घेऊन ये, कारण का मी घेऊन येणार होते म्हणून त्यांना भीती वाटत होती. बाहेर पाऊस होता, रस्ते चिकट होते, त्याच्यामुळे त्यांना माझी काळजी जास्त होती. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा बघा इतकी वर साडी नेसलेली आहे, कारण का मला गौराईला घेऊन जायचं होतं आणि रस्ता पूर्ण खडकर होता आणि पाऊस असल्यामुळे साडी सांभाळता, म्हणजे खाली जर खूप लोळती साडी असेल तर मला चालायला जमणार नाही, त्याच्यामुळे मी वर साडी नेसली होती. आणि मी गौराईला पहिल्यांदा आयुष्यात असं उचलून म्हणजे घेऊन चालले होते ह्या रस्त्याने. मी नॉर्मल डेजमध्ये जेव्हा चालत होते ह्या अशा पावसाच्या दौऱ्यात तरीसुद्धा मी घसरत होते, पाय मुरगळत होता, म्हणजे कुठे ना कुठे धडपडत होतेच. पण गौराईला घेऊन जाताना मनात धाकधूक होती की मी व्यवस्थित तिला नेते की नाही. पण खरंच असं म्हणतात ना, मनात श्रद्धा असेल आणि तुम्ही चांगले भावनेने जेव्हा करता ना, तर तुमच्या वाटेतले सगळे रस्ते जे अडखळीचे असतात किंवा खडकर असतात ते रस्ते चांगले सुरळीत देव करतो, तुमच्या मार्गातले सगळे अडचणी दूर करतो. आणि तसंच झालं, बघू शकता इतका चिकट आणि गिळगिळीत रस्ता होता, इतका पाऊस असल्यामुळे तरीसुद्धा मी व्यवस्थितपणे गौराईला नेलं. कुठेच मी धडपडले नाही, अडकले नाही, कुठेच मला ठेच लागली नाही, कुठेच मला काहीच झालं नाही, कुठे पायाला काहीच दुखापत झाली नाही की बाबा मी आता गौराईला घेऊ जाऊ शकत नाही, असं कुठेच झालं नाही. आणि गौराईसुद्धा इतकी फुलासारखी हलकी झाली ना, म्हणजे ती खरंच खूप जड आहे गौराई आमची.
पण ती जेव्हा मी घेतली हातामध्ये विसर्जनासाठी ती इतकी हलकी झाली, इतकी फुलासारखी हलकी झाली ना, की मला तो 1.5 किलोमीटरचा रस्ता ना असा सहज सुरळीत झाला. म्हणजे जसं देवानेच घडवून आणलं होतं, की बाई तुझ्या वाटेत काहीच अडीअडचण येणार नाही, तू सुखरूप मला घेऊन जाशील. असंच झालं. कारण का जेव्हा आपल्या मनात काही पाप नसतं किंवा आपण चांगल्या भावनेने कुठली गोष्ट करतो ना, तर देवसुद्धा आपला साथ देतोच. आणि ह्यांनीही तितक्याच ताकदीने आणि व्यवस्थितपणे गणपती बाप्पा डोक्यावरून घेऊन तो 1.5 किलोमीटरचा रस्ता व्यवस्थितपणे पार पाडला आणि मीही पार पाडला. आणि बघू शकता सगळे गणपती बाप्पा निघाले होते, वाजत गाजत निघाले होते. सगळ्यांच्या डोक्यावर गणपती बाप्पा होते. किती भले मोठे मोठे आणि सुंदर असे आकर्षक गणपती होते. ही आमच्या चाफेगावचा, रत्नागिरीतला चाफेगावचा गणपती बाप्पा विसर्जन सोहळा आहे. तुम्ही बघू शकताय. खरंच खूप अविस्मरणीय दृश्य होते हे. या चाफेगावची ही स्पेशालिटी आहे की सगळे एकोपाने राहतात, सगळ्यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे, सगळ्या एकामेकांसाठी धावून येतात. असं हे छोटंसं आमचं गाव आहे, माझी सासरवाडी आहे ती. आणि खरंच खूप मनाला भावणारं हे दृश्य होतं आणि माझ्यासाठी तर पहिलाच अनुभव होता हा गणपती बाप्पा बघण्याचा. असा म्हणजे एकत्र असा एवढा मोठा विसर्जन सोहळा पाहण्याचा, कोकणातलं ही सगळी परंपरा, सगळ्या पद्धती मला बघण्याचा खूप 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 मजा आली. म्हणजे माझ्यासाठी हा पहिला आणि निशब्द करणारा अनुभव होता आणि मी आयुष्यभरात कधीच विसरणार नाही असा अनुभव होता. सगळ्यांनी मला खूप आपलंसं करून घेतलं. ह्या वाडीने लवकर मला आपलंसं केलं, आपल्यातलं करून घेतलं. आणि ही आमची कॅमेरामॅन आहे युवा. हिने आजचे सगळे जे काही व्हिडिओज होते ना, हे तिने शूट केलेले होते. म्हणून बिग थँक्यू युवा, तुम्ही खूप छान व्हिडिओ शूट केलेले आहेत. खूप छोटीशी आणि गोंडस युवा आहे आमची, पण खरंच खूप गोड आहे ती. तिच्याच मेहनतीचं हे फळ आहे. म्हणजे आज आमचे एवढे जे व्हिडिओज तुम्ही बघताय हे आजचं सगळे, ह्याचं पूर्ण क्रेडिट युवाला आहे. सो युवा थँक्यू सो मच. आणि हे सगळे गणपती बाप्पा आता निघालेत आणि इकडनं खरं तर रस्ता आणखीन खडकर होता, कारण का नदीच्या इथे तर आणखीन भरपूर दगडाळू भाग होता. माझ्या आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, मी गवर घरी घेऊन येते, तोच रस्ता त्याच्यात होता. म्हणजे इतकं पाणी होतं त्यावेळेस, नदीला खूप भरती होती. आणि यावेळेसही विसर्जनाच्या वेळेसही खूप भरती होती. आणि गणपती बाप्पा सगळ्यांचे निघाले होते. बघा किती छान वाटत आहेत. पण मला जी भीती होती की मी गवर घेऊन जाऊ शकेन की नाही डोक्यावरती म्हणजे अशी उचलून, आणि ह्यांना पण तीच भीती होती की ही नेऊ शकते की नाही, कारण का रस्ता इतका खडकर आहे. ही नॉर्मल डेजमध्ये पण धडपडते, तर गवराईला घेऊन जाताना कशी घेऊन जाईल. तरी मला ते म्हणत होते जर तुला नाही झेपवलं ना, तर तू ती गवर म्हणजे माझ्या जावेकडे दे, तिच्या हातात दे हवी तर, तुला नाही जर पेलवलं तर. पण देवांनी असं घडूनच आणलं. देवाने सांगितलं तूच मला घेऊन आलीस आणि तूच मला घेऊन जा. माझा रस्ता एकदम सुरळीत तिने करून दिला. मला ती एकदम व्यवस्थित, मी तिला फुलासारखी एकदम हलकी असलेली माझी गवर मी व्यवस्थित नेली रस्त्यात. माझ्या कुठल्याच अडीअडचणी तिने आणू दिल्या नाहीत आणि दुसऱ्याला देण्याचं कधी माझ्यावर योग आला नाही. मीच तिला आणली आणि मीच तिला व्यवस्थितपणे घेऊन गेली. तिने तेवढी मला ताकद दिली, तेवढं मला तिने हे दिलं की नाही, बळ दिलं की नाही तू जाऊ शकतेस, तुझ्या काही वाटेत अडीअडचण येणार नाही. आणि जेव्हा आपल्यासोबत स्वतः गौराई माझ्या हातात होती म्हटल्यावरती काय माझ्या वाटेत अडीअडचणी करणार आहे. आणि बघा नदीला खूप भरती होती, खूप पाणी होतं. मी जिथे उभी होती तिथे सुद्धा पाणी होतं, बघू शकता. आणि इतकं नितळ आणि इतकं वाहत आणि किती छान पाणी होतं ना. म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा त्याच्यात विसर्जित झाले ना, तर ते आतून दिसत होते. तुम्ही बघू शकता. बघा गणपती बाप्पा विसर्जित झालेत एकाचे आणि ते किती आतून दिसतं, म्हणजे किती ट्रान्सपरंट आणि नितळ पाणी आहे. आणि गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत त्याच्या. आणि वाजत आणखीन गणपती बाप्पा येत होते, आम्ही उभं होतो. आमच्याकडे म्हणजे ह्या वाडीत असं आहे ना, चाफेवाडीत, की वरच्या बाजूला पूर्वी असं होतं, म्हणजे आमच्या आई सांगतात की पूर्वी गौरी गणपती एकत्रच असायचे पूजेला. पण आता पाणी भरपूर असल्यामुळे किंवा थोडंसं तिकडे काही असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की गणपती बाप्पा वरती असतात, थोडे वरचा भाग आहे तिकडे सगळे गणपती ठेवले जातात लाईनीने, आणि जो खालचा भाग आहे त्या साईडला सगळ्या गवर ठेवल्या जातात. म्हणून आम्ही आमच्या खालच्या साईडला थांबलो, सगळ्या गवर होत्या त्यांच्यासोबत, आणि हे वरती गेले गणपती बाप्पांना घेऊन. तिकडं कोणी शूट करायला नव्हतं म्हणून काही तिकडे शूट झालं नाही, पण माझ्या इथेच जेवढं शूट झालं तेवढं मी दाखवते. ह्या ताई होत्या, त्यांनी आमच्या गौराईचे खूप फोटो घेतले. सगळ्यांना माझी गौर खूप आवडली. सगळे म्हणत होते अगदी तुझ्यासारखी दिसणारी गौर घेऊन आलेस. आणि बघा हे बाप्पा पण आलेले आहेत, खूप मोठे मोठे बाप्पा प्रत्येकाने आपल्या घरी बसवले होते आणि खूप सुंदर बाप्पा होते. म्हणजे मी ज्या ज्या घरी गेले ना त्या घरी मला एक वेगळे बाप्पाचं रूप बघायला मिळाले. खूप सुंदर सुंदर बाप्पा होते. हे बाप्पा तर खूपच गोड होते, मी बघितले होते ह्यांच्या घरी, मी गेले होते दर्शनाला. आता इथे भरपूर बाप्पा येतच चालले होते. आता इथे सगळ्यांच्या गौराई बघा, सगळ्यांच्या गौराई सगळ्या उभ्या आहेत मस्तपैकी, आणि पाऊस असा रिमझिम रिमझिम चालूच होता. आणि इथे माझी गौराई आहे, इथे सगळ्याजणी आपल्या गौराईला घेऊन उभ्या आहेत. आता इथे गौराईला घेऊन
नाचतात, म्हणजे नाचवतात, गाणी म्हणतात तिकडच्या बायका थोड्याशा. त्यांना आवाज येत नव्हता, रेकॉर्ड झाला नाही, कारण का वाहतं पाणी नदीचं इतकं होतं ना की त्याच्यामुळे आवाज रेकॉर्ड झाला नाही. आणि इथे सगळ्यांनी सर्कल केला आणि त्या बायका गाणं म्हणत होत्या आणि गौराईला फक्त आपण हातात घेऊन नाचवायचं असतं. नाचवलं त्याच्यानंतर गौराईला एकमेकींना भेटवायचं असतं, असं तिकडे पद्धत आहे. त्याच्यामुळे गौराईला नाचवून झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकींना आपापल्या गौराईला एक दुसऱ्या गौराईशी भेटवलं, म्हणजे त्यांची गळाभेट घालून देतात असं म्हणतात. तर ही पद्धत होती, तीही मला नवीन काहीतरी बघायला मिळाली. म्हणजे मी गौराईचं कधी आधी केलंच नव्हतं, त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं. तर गौराईनं सगळ्यांना एकमेकींना भेटवलं, सगळ्यांची गळाभेट करून दिली. म्हणजे असं ही तुम्ही माझी, मी तुमच्या गौराईला, असं करून सगळ्यांची गळाभेट करून दिली. मला देवीबद्दल खूप प्रेम आहे. मी आधीपासूनच नवरात्रीचं वगैरे माझ्या घरी करतेच, पण गौराईचं करतानाही तितकाच आनंद झाला मला जितकं मी नवरात्रीत माझ्या घरी देवीचं करते. त्याच पद्धतीने गौराईचंही करताना मला तितकंच असं मस्त वाटलं आणि तेवढंच माझ्या हातून चांगलं कार्य घडलं असं मला वाटतं. व्यवस्थितपणे न चुकता न मागता सगळं काय मी निर्विघ्नपणे गौराईचं 1.5 दिवसात जे काही माझं यथाशक्ती जमलं ते सगळं मी केलं. आणि इथे आमची गौराई आता आम्ही खाली बसवली होती, सगळ्यांनी लाईनीत आपल्या सगळ्या गौराईंना बसवलं होतं आणि आता आरती वगैरे करायची होती. कारण वरती गणपती बाप्पाची आरती सुरू झाली की इथे खाली गवर ठेवायची आणि तिला पण पूजायचं, असं तिकडची पद्धत आहे. मग बघा पाणी किती आहे. तिकडे एक आम्ही असं छोटंसं मी कौलाचा तुकडा घेतला, त्याच्यावरती कापूर जाळले आणि कापूर जाळून गौराईला अगरबत्ती धूप ओवाळून घेतलं व्यवस्थितपणे आणि घंट वाजवून गौराईची आरती करून घेतली. आणि ते कापूर खाली ठेवून गौराई समोर माता हळद कुंकू सगळं लावून घेतलं गौराईला आणि आरती करायला सुरू झाली. कारण का वरती आरती चालू होती, त्याच्या हिशोबानेच आपल्याला खाली गौराईची आरती करायची असते. आणि वरती खूप जोरात मस्त गणपती बाप्पाची दणक्यात आरती चालू होती. पण खूप आवाज खडखड येत होता पावसाचा आणि सगळा मिक्स झाला, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावं लागते, नाहीतर मी आरती नक्कीच ऐकवली असती, व्यवस्थित रेकॉर्ड झाली असती तर. सगळ्या गौराईवर मी अक्षता टाकल्या, सगळ्या गौराईंना निरोप घेतला. म्हटलं निरोप देते आता, काही चुकलं मकलं असेल तर गौराई माफ कर, मनात काही रागरोज धरू नको, सगळं चांगलं कर, तुझ्या हातात आहे, असं सांगून तिला निरोप दिला. आणि व्यवस्थितपणे सगळी आरती पूर्ण केली आम्ही. आणि त्या काकूमध्येच आल्या, त्याच्यामुळे त्या काकूने सांगितलं काकू कॅमेरा चालू आहे. मग त्या काकू बिचारा बाजूला झाल्या, त्यांना कळलं इथे रेकॉर्ड होते म्हणून. मग त्या काकू थोड्याशा मागं सरकल्या आणि मग व्यवस्थित पुन्हा व्हिडिओ शूट झाला. आणि ही आमची कॅमेरामॅन युवा सगळ्यात चांगली मस्त शूट केलेस, त्याच्यामुळे मला युवाचं खरंच केवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप लहान आहे मुलगी पण तिने खूप छान शूट केलं आहे. माझ्या हातात कॅमेरा घेणं शक्य नव्हतं, पण तिने खूप सुंदर माझ्यासाठी हे सगळे व्हिडिओज केले, त्याच्यामुळे मी खरंच खूप थँक्यू म्हणू शकते युवाला. इथे सगळ्यांच्या गौराई लाईनीत उभ्या होत्या, सगळ्यांचे मस्त असे छान गौराई पुढे कापूर धूपाचं हे झालं होतं. इथे युवानीही ती देवीची आरती वगैरे केली व्यवस्थितपणे. आणि खूप जोरात पाऊस यायला लागला म्हणून आमची युवा देवापुढे गौराई पुढे अशी उभी राहिली होती. छत्री धरून मी सांगितलं होतं छत्री धरून उभी राहा, मी तोपर्यंत व्हिडिओ शूट करते. मग मी थोडासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला बाहेरच्या बॅकग्राऊंडचा, म्हणजे बाहेर भरपूर नदीला मस्त वाहतं पाणी होतं, त्याच्यामुळे मला वाटलं थोडंसं ते दृश्य मी दाखवावं व्यवस्थितपणे. मग मी मस्तपैकी कॅमेराने बघा किती सुंदर वाहत असं सफेद दुधासारखं नितळ पाणी आहे आणि हिरवंगार वातावरण आहे. हे आमच्या चाफेगावचं, त्याच्यामुळे मस्त असं थंडगार वातावरण होतं आणि खूप छान बघायला, असं डोळ्यांना मन भरून जाईल असं एकदम सुखद अनुभव देणारं हे दृश्य होतं. मग आता गौराईतला विसर्जन करायचं होतं, म्हणजेच गौराईचे जे काही कपडे आपण घातले होते, साडी वगैरे, ते दागदागिने, ते सगळे तिथेच काढायचं असतं, असं तिकडची पद्धत आहे. तर आम्ही गौराईला व्यवस्थितपणे आता सोडवून घेत होतो, म्हणजे साडी वगैरे घातली होती ती व्यवस्थितपणे सोडवून घेत होतो, जे काही दागिने घातले होते सगळे काढत होतो, फक्त नथ नसते काढायचे. आणि हे आमचे घरचे गणपती बाप्पा आहेत, ते विसर्जित होत आहेत, तेव्हा तो व्हिडिओ शूट झालेला आहे. तर हे आमच्या घरचे गणपती बाप्पा विसर्जित होत आहे. माझ्या ह्यांनी नाही केलं, कारण का भरपूर पाणी होतं वाहतं म्हणून ते नव्हते गेले खाली. मग इथे गौरी आईची आम्ही सगळी साडी वगैरे काढून घेतली आणि गौराईचे पाय वगैरे धुवायला नदीमध्ये घेऊन गेलो आणि पाय धुतले, तोंड वगैरे धुवून घेतलं, जे काही हळद कुंकू लागलं होतं ते सगळं व्यवस्थित काढून घेतलं, हातपाय धुतले गौराईचे वाहत्या पाण्यामध्ये आणि तिला व्यवस्थित क्लीन केलं गौराईला छानपैकी. तिला सगळं म्हणजे जे काही तांदूळ कुंकू लागलेलं असतं हाताला पायाला सगळं व्यवस्थित तिचे पाय वगैरे धुवून सगळं साफ केलं. इतकं पाणी होतं ना की गौराई स्वतः त्याच्यासोबत अशी वाहत जाणार होती, इतकं पाण्याचा म्हणजे जोर होता, तरी आम्ही दोघींनी पकडून ठेवलं होतं व्यवस्थितपणे गौराईला. आणि छान असं गौराईला छान अंघोळ वगैरे घातली, म्हणजे स्वच्छ केलं आणि खूप असं मस्त वाटत होतं ना. खरंच ही फिलिंग मी शब्दात सांगू नाही शकत, इतकं छान फिलिंग होतं. आणि गुलाल आणि पाऊस याच्यात इतकं माखलं होतं की तोंड पूर्ण लाल झालं होतं आणि गुलाल वगैरे तोंडाला इतका होता ना
ना की वरून सगळ्या पावसाचं पाणी तोंडात सुद्धा गेलं होतं, त्यामुळे तोंड पण आतून लाल झालं होतं, सगळं गुलाल तोंडात गेलं होतं. आणि नंतर गौराईचं विसर्जन झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थित तिला क्लीन करून व्यवस्थित एका पेपरमध्ये रॅप केलं. असं वरून पाऊस येत होता म्हणून रॅप करून आता आम्ही घरी चाललो होतो दोघं जणं. आणि इथे बघा माझा अवतार कसा झाला तर गुलाल, सगळं गुलाल, डोक्यावरचं कुंकू सगळं पावसातून खाली गळलं होतं. आणि हे मला बोलत होते मला नको घेऊ कारण का मी खूप भिजले असं ते बोलत होते, पण म्हटलं राहू द्या, थोडा वेळ थांबा, घेऊ द्या व्हिडिओ. फायनली आमच्या गौरीचं विसर्जन झालेलं आहे आता मस्तपैकी. नंतर पप्पा पण गेले आपल्या आपल्या घरी. पुढच्या वर्षी लवकर भरपूर पावसात हे झालेलं आमचं विसर्जन. दणक्यात सगळं गुलाल लागून सगळं चालत खराब आहे. पण आता नंतर पप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, परत भेटू. तर चला आता कोकणात